The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Candid Podcast Show Special Talks. बल्लेबाज ने अपना बल्ला घुमाया और ये रहा लगातार तीसरा सिक्सर. अशी कॉमेंट्री म्हणजे क्रिकेट प्रेमींचं टॉनिकच. अख्ख्या जगाला वेड लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट या खेळामध्ये नाशिकचं नाव एका वेगळ्या उंचीवर पोहोचवण्याचं काम करतायत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री धनपालजी एम शहा. त्यांचे व्हिजन फॉर स्पोर्ट्स डेव्हलपमेंट, लीडरशिप इन क्रिकेट ऍडमिनिस्ट्रेशन अँड द फ्युचर ऑफ स्पोर्ट्स इन नाशिक याबद्दलचे विचार जाणून घेण्यासाठी जरूर ऐका कॅन्डिड पॉडकास्ट स्पेशल टॉक्स. नमस्कार, मी विनोद शाह, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन चेअरमन. थोडक्यात या क्रिकेट या विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधू इच्छितो. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन ही गेल्या जवळजवळ 50 वर्षापासून असोसिएशन रजिस्ट्रेशन आहे. परंतु याचा इतिहास जर बघितला तर गेल्या 75 वर्षापासून नाशिकमध्ये क्रिकेटचा एक मोठा पोटेन्शियल असलेलं हे शहर या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन म्हणून ओळखलं जातं. माझी जर सुरुवात जी झाली ती 1981 साली, ज्यावेळेस मी शाळेमधनं इंटरस्कूलला पहिले क्रिकेटची सुरुवात केली होती. क्रिकेट असोसिएशन आणि इंटरस्कूल हे फार मोठं नातं होतं, कारण त्यावेळेला खेळाडू हा आपण जर बघितलं असेल तर शालेय ह्याच्यातनं जर खेळाडू मिळत असे. यानंतर आता जो बदल झालेला आहे का अकॅडमीज ह्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलंय. पण आमच्या वेळेला त्यावेळेला इंटरस्कूलला फार महत्व होतं. इंटरस्कूल टुर्नामेंट ज्या वेळेस सुरू झाल्या त्या इंटरस्कूल मधनं मग जिल्हा क्रिकेट असोसिएशननी एक युथ साठी एक कोचिंग कॅम्प अरेंज केला होता. आणि मला भाग्य असं की माझा पहिलाच कोचिंग कॅम्प हे कर्नल हेमू अधिकारी जे भारताचे कर्णधार होते यांचा एक कोचिंग कॅम्प 1981-82 साली नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आयोजित केला होता. त्या शिबिरामध्ये ज्यावेळेस मी पहिल्यांदा गेलो आणि तिकडनं जर पाहिलं तर माझ्या क्रिकेटच्या करिअरची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. अंडर 14चा नाशिक जिल्हा संघाचा मी कर्णधार होतो. अंडर 14ला मी त्यावेळेला विजय मर्चंट ट्रॉफी जी अंडर 15ची महाराष्ट्राची अंडर 15ची ट्रॉफी होती त्यावेळेला मला त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर हा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला. परंतु मला आज एक गोष्ट सांगावीशी वाटते का त्यावेळेसचं क्रिकेट आणि यावेळेस आत्ताचं जे क्रिकेट आहे याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहे. त्यावेळेस जिल्हा पातळीवर जे आवश्यक असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते उपलब्ध नव्हतं, कोचेस नव्हते, फिटनेस बद्दलचा अवेअरनेस नव्हता. त्यामुळे त्यावेळेसचं क्रिकेटचं पोटेन्शियल असताना सुद्धा अनेक खेळाडू गुणी खेळाडू असे होते का जे वरच्या लेवलवर आपण क्रिकेट खेळू शकले नाही. त्यानंतर हळूहळू मी अंडर 19ला सिलेक्ट झालो. अंडर 19 कुचबिहार महाराष्ट्राच्या संघामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि त्यावेळेला जिल्ह्याचा खेळाडू महाराष्ट्र संघातनं खेळणं हे फार मोठं हे होतं, कारण त्यावेळेला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये जी कॉन्स्टिट्यूशन होती त्याच्यामध्ये पुन्हा डॉमिनेटिंग होतं, जिल्ह्यांना त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व नव्हतं आणि त्यामुळे जिल्ह्यातले अनेक गुणी खेळाडू त्यावेळेस महाराष्ट्राला खेळू शकले नाही. परंतु कालांतराने मग 19 वर्षाच्या मी टीम मध्ये ज्या वेळेला सिलेक्ट झालो त्यावेळेला सुदैवाने माझ्या अत्रेकर सरांशी माझा संबंध आला. रमाकांत अत्रेकरांच्याकडे मी मुंबईला शिवाजी पार्कला खेळायला गेलो. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि मी असे आम्ही तिघांना अनेक ठिकाणी अत्रेकर सरांनी आम्हाला खेळायला पाठवलं आणि 19 वर्षाचं क्रिकेट संपल्यानंतर मी सिनियर डिस्ट्रिक्ट मध्ये 19 वर्षाचा असतानाच सिनियर डिस्ट्रिक्टला माझा डेब्यू झाला आणि त्याच्यानंतर जवळजवळ मी 2000 सालापर्यंत नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्यामध्ये 6 वर्ष मी जिल्ह्याचा कर्णधार होतो. परंतु माझ्या या सगळ्या करिअरमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मधनं जिल्हा खेळाडूंवर होणारा अन्याय आणि नाशिकमध्ये असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर या दोन गोष्टीची खंत माझ्या आयुष्यात मला फार सळत होती आणि मी त्यावेळेस 2000 साली ठरवलं की आपण
जिल्हा क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवायची. आणि 2000 साली मी रिटायर झालो आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनची पहिली निवडणूक लढलो. त्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला, परंतु क्रिकेटशी मी तसाच जोडला गेलेलो होतो. त्याच्यानंतर 2003च्या निवडणुकीमध्ये मी निवडून आलो आणि मी ठरवलं होतं का आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या नाही त्या गोष्टी आपण पुढच्या पिढीसाठी ह्या उपलब्ध करून दिल्या पाहिजे. आणि त्याच्यामुळे पहिले 2003ला निवडून आल्यानंतर पहिले 2 वर्ष हे माझे कोर्ट कचेरीमध्ये गेले. आम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विरुद्ध सगळ्या जिल्हा संघटनांना एकत्र करून अजय शिर्के यांच्या नेतृत्वाखाली एक लढा लढलो आणि माझ्या हिशोबाने जवळपास 45 कोर्टाचे डिसिजन सुप्रीम कोर्टापर्यंतचे घेऊन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची जी कॉन्स्टिट्यूशन होती ती आम्ही पहिले रद्द केली आणि जिल्हा समावेशक अशी नवीन घटना ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये लागू झाली. आणि त्या ह्याच्यामध्ये जे एफर्ट्स नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही घेतले, तर पहिल्या 2005च्या पहिल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं उपाध्यक्षपद हे नाशिकला मिळालं. मी 2005 पासून ते 2017 पर्यंत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केलं. त्याच काळात नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन मध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होतं, तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या मागे आम्ही त्यावेळेस भरपूर काम केलं. जर आपण बघितलं असेल तर त्यावेळेला टर्फ विकेट उपलब्ध नव्हत्या आणि क्रिकेट सगळं टर्फ विकेटवर होतं आणि आपण नाशिकला मॅटिंगवर खेळत होतो. त्याच्यामुळे सुद्धा खेळाडूंना बऱ्याच अडचणींना सामना करावा लागायचा. मग गोल्फ क्लब मैदान येथे आपण टर्फ विकेटचं पहिली सुरुवात केली. ती टर्फ विकेट झाल्यानंतर असं लक्षात आलं का आपल्याकडे जे खेळाडू, आता मुंबईमध्ये सगळ्यात जास्त खेळाडू निर्माण व्हायचे, कारण का ते पहिल्या दिवसापासून मोठे क्रिकेटर बघायचे आणि मोठा क्रिकेटर बघितल्यावर माणूस मोठा क्रिकेटर होऊ शकतो, ही एक संकल्पना आमच्या डोक्यामध्ये होती. म्हणून नाशिकला रणजी ट्रॉफीचे सामने आयोजित झाले पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलले आणि 2005 साली पहिल्यांदा नाशिकला रणजी ट्रॉफीची मॅच या ठिकाणी झाली. त्यासाठी अनेक परवानग्या होत्या, बीसीसीआयची मान्यता होती, गोल्फ क्लबला बीसीसीआयचं सेंटर म्हणून मान्यता मिळवली आणि 17 डिसेंबरला मला असं आठवतं तामिळनाडू आणि महाराष्ट्र हा पहिला रणजी ट्रॉफी मॅच ही गोल्फ क्लब मैदानावर झाली. हे करत असताना जे आंतरराष्ट्रीय खेळाडू या नाशिकमध्ये खेळले, तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल का अनेक टेस्ट प्लेयर, अनेक इंटरनॅशनल प्लेयर्स ह्या गेल्या 10-15 वर्षामध्ये नाशिकमध्ये आले आणि त्यांना पाहून आपले खेळाडू घडत गेले. आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या याच्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की नाशिक हे सगळ्यात उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर वालं क्रिकेटचं इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं जिल्हा क्रिकेट असोसिएशन आहे. 2 वेळेला नाशिकला बेस्ट क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे 2 अवॉर्ड सुद्धा आपल्याला या काळामध्ये मिळाले आणि दरवर्षी साधारण 10 ते 15 खेळाडू हे राज्य पातळीवर खेळू लागले. हे सुरू असताना महिला क्रिकेट बीसीसीआयने अडॉप्ट केलं होतं आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी जेव्हा महिला क्रिकेट अडॉप्ट केलं त्याच दिवसापासून नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशननी सुद्धा महिला क्रिकेटसाठी पुढाकार घेतला. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल का नाशिकमध्ये महिला क्रिकेटमध्ये जवळजवळ दरवर्षी 4 ते 5 मुली या सुद्धा महाराष्ट्राला खेळतात आणि त्यातलं वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यातल्या फार मुली या स्टेट लेवलला खेळलेल्या आहेत. त्यात सिन्नरचं आपल्याला फार मोठं उदाहरण आहे. सिन्नर मध्ये आपण एक नेट चालू केली होती आणि सिन्नर तालुक्याच्या प्लेसमधनं खेळाडू हा स्टेट पर्यंत पोहोचला पाहिजे हे धोरण नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने अवलंबल्यामुळे अनेक खेळाडू, मुलं असतील मुली असतील, हे महाराष्ट्राच्या संघात तालुक्यानं रिप्रेझेंट करून महाराष्ट्राच्या संघापर्यंत खेळले. त्याच्यामध्ये माया सोनवणे असेल तर अनेक अशा मुली आहेत, ईश्वरी सावकार आहेत की जी आज इंडिया एला खेळते. तर फ्युचर जे असतं महाराष्ट्राचं किंवा देशासाठी जे खेळाडू घडवण्यासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशन म्हणून जे काम केलं पाहिजे होतं ते माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी, माझ्या टीमनी फार एफर्ट घेतले. अनेक सिनियर खेळाडूंनी याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं आणि मला असं वाटतं की आज नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन ज्या स्तरावर आहे
तर एक जो एम आहे आपल्या सगळ्या नाशिककरांची जी इच्छा आहे का नाशिकमधनं एक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडायला पाहिजे. मला नक्कीच आशा आहे का पुढच्या काळामध्ये नाशिकमधनं नक्कीच एक भारतीय संघाचा खेळाडू निवडला जाईल. मला एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी जे उदयनमुख खेळाडू आहेत त्यांच्यासाठी सांगायची आहे का माझ्या करिअर बद्दल आता मी जे काही सांगितलं त्याच्यानंतर जेव्हा मी मागे वळून आता जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा माझ्या एक लक्षात आलं अन्याय होतो किंवा ह्या फॅसिलिटीज आपल्याकडे नाहीये हे सगळे रिझन आपण क्रिएट करतो आपल्या फेल्युअरसाठी. म्हणजे मला असं वाटत की सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीच्या बरोबर मी जयपूरला ज्यावेळेस आम्ही टुर्नामेंट खेळायला गेलो होतो त्याच्यानंतर सचिन तेंडुलकरचं करिअर बघितल्यावर मला असं वाटतं का आम्हीच कुठेतरी कमी पडलो. अदरवाईज त्यांना मिळणाऱ्या ज्या फॅसिलिटीज होत्या त्या नक्कीच आपल्यापेक्षा बेटर होत्या, त्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या मी मिळवू शकत होतो. तर त्याच्यासाठी मी प्रयत्न केला नाही. तर मला एकच नवीन खेळाडूंना सांगायचं आहे का अपॉर्च्युनिटी ही नेहमी सगळ्यांसाठी अवेलेबल असते. ती ग्राईब करण्यासाठी आपल्याकडनं जे एफर्ट्स आहेत ते 100% लागतात. आता आमच्या वेळेला फिटनेस हा विषय फार नव्हता जो आता फार अवेलेबल आहे. आज युट्यूब आणि याच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर जगातले टॉप ट्रेनर हे तुम्हाला घर बसल्या अवेलेबल आहे. तर मेहनत ही फार महत्वाची आहे. आणि आताच्या नवीन मुलांच्या बाबतीत अनेक मुलं क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आमच्या समोर येतात. व्हॉट टू डू हे फार महत्वाचं नाहीये, व्हॉट नॉट टू डू हे फार महत्वाचं आहे. मी अनेक वेळेला नवीन जी मुलं आहे जे आपले प्रॉमिसिंग प्लेयर्स आहेत त्यांच्याशी जेव्हा वार्तालाप करतो आणि मी त्यांच्याशी हेच डिस्कस करत असतो का त्यांच्या मनात काय चाललंय. आता भाग मिल्खा भाग एक मूवी आपल्या स्पोर्ट्स मध्ये आला होता. त्याच्यानंतर मी आपले सगळे जे यंगस्टर्स होते त्यांच्या बरोबर बसलो, त्यांना म्हटलं आपण भाग मिल्खा भाग हा पिक्चर पाहिला का. तर अनेक खेळाडूंनी तो पिक्चर पाहिलेला होता आणि मी त्यांना विचारलं की तुम्हाला याच्यामधनं काय घ्यावंसं वाटलं. त्याच्यामध्ये सगळ्या खेळाडूंनी सांगितलं का मेहनत केली पाहिजे, डिटर्मिनेशन पाहिजे, कमिटमेंट पाहिजे. तर आता त्यांनी तो पिक्चर बघितल्यानंतर ऑब्विसली त्या गोष्टी त्यांनी बघितल्या आणि त्या महत्वाच्या पण आहेत. परंतु मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो पॉइंट होता का तो स्विमिंगला जाताना त्या मुलीच्या अट्रॅक्शन मध्ये येतो. आणि कुठल्याही करिअर मध्ये जेव्हा तुमचा एखादा मोठा गोल अचीव्ह करायचा असतो त्यावेळेला तो फोकस जर तुमचा चेंज झाला तर तुम्ही त्या लेवल पर्यंत त्या गोष्टी अचीव्ह करू शकत नाही. आणि नेमकं मला मुलांना तेच सांगायचं असतं की तुम्ही ज्या वेळेला आज इंडियामध्ये क्रिकेट म्हणजे एक कल्चर आहे, क्रिकेटला एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे तर जे म्हणजे एक नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचं म्हटलं तरी माझ्याकडं एक एज ग्रुपच्या सिलेक्शन प्रोसेसला 400 ते 500 मुलं येतात आणि त्याच्यातनं आपल्याला 16 खेळाडू निवडायचे असतात. त्याच्यामुळे आपली कमिटमेंट आपला फोकस हा 100% असला पाहिजे. आणि माझ्या आयुष्यात सुद्धा अशा काही गोष्टी त्यावेळेला घडल्या की ज्या चुका मला आज लक्षात येतात का हे असं नाही असं केलं असतं तर मे बी माझं करिअर डिफरंट झालं असतं. पण नवीन मुलांना मी नेहमी या गोष्टीच इंटरॅक्शन करत असतो. काय होतं जनरली आपण जर सिनियर खेळाडू बघितले किंवा सिनियर कोणी मोठे प्लेअर बघितले तो त्यांनी काय चांगलं केलंय तो फार सांगत असतो मुलांच्या इंटरॅक्शन मध्ये. आणि माझं असं मत आहे का आपण काय चुका केल्या आहेत ह्या जर मुलांना जर सांगितल्या तर मे बी नेक्स्ट त्यांच्याकडनं त्या जर चुका झाल्या नाही तर त्यांचं करिअर जास्त ब्राईट होऊ शकतं. आणि मला हेच सांगायचं आहे का फ्युचर फार चांगलं आहे. खास करून मी मुलींना विनंती करेल का मॅक्सिमम आपल्याकडे मुलींना फ्री कोचिंग अवेलेबल आहे. तर मुलींनी जास्तीत जास्त जर पार्टिसिपेट केल्या तर तिथं आज कॉम्पिटिशन थोडी कमी आहे. तर तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त जर स्पोर्ट्स मध्ये जर इन्व्हॉल्व्ह झाले आणि सायमल्टेनियसली जर आताचं जे वातावरण आहे जसे ड्रग्स विक्सच्या बाबतीतले जे काही वातावरण आहे तर तुम्हाला फक्त स्पोर्ट्स एक गोष्ट अशी आहे की जी ह्याच्यातनं वाचवू शकते. का जो माणूस हेल्थचा विचार करतो तर या सगळ्या वाईट मार्गापासून
दूर राहण्यासाठी स्पोर्ट्स हे एवढं चांगलं माध्यम आहे, त्याच्याने तुमचा फिटनेस चांगला राहतो, तुमचं आरोग्य चांगलं राहतं आणि या वाईट गोष्टींपासून सुद्धा माणूस याच्याने दूर राहतो. म्हणजे आज पालकांसमोर सगळ्यात मोठं जर विषय असेल का मुलांना कुठे एंगेज करायचं, तर मी आवर्जून सांगेल का नुसतं क्रिकेट नाही पण कुठल्याही स्पोर्ट्समध्ये ज्याच्यात मुलाला आवड आहे त्याच्यामध्ये जर त्याला इन्व्हॉल्व केलं तर नक्की मुलांचं भारताचं फ्युचर फार ब्राईट आहे. थँक्यू. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.